मोबाईल मधला डेटा स्वतः डिलीट केलेला आहे। प्रशांत कोरटकरने हे कबूल केलंय। सध्या कोरटकर कोल्हापूरमध्ये आणि मोबाईल मधला डेटा हा स्वतः डिलीट केला असल्याचं त्यांनी कबूल केलंय। फरार असताना मोबाईलचा वापर न करता कोरटकर फिरत होता आणि ऑनलाईन व्यवहार करणं सुद्धा कोरटकरनं टाळलेलं होतं। तेव्हा पोलिसांना कोरटकरनं चौकशी दरम्यान ही माहिती दिली आहे। कोरटकरच्या आवाजाचे नमुने घेण्यात आले आणि छत्रपतींचा अवमान करणाऱ्या या प्रशांत कोरटकर यांना स्वतःच मोबाईल मधला डेटा डिलीट केल्याचं कबूल केलेलं आहे। त्याला संपूर्ण मोबाईल फॉर्मॅट करून दिलेला होता आणि त्यामुळे खरं तर तो अडचणीत आला। तर कोल्हापुरातल्या राजारामपुरी पोलीस ठाण्यामध्ये जुना राजवाडा पोलीस कोरटकरची कसून चौकशी करतात। तो फरार होता, त्या काळामध्ये मोबाईल विना फिरत होता हे सुद्धा त्यानं सांगितलेलं आहे आणि त्याचप्रमाणे ऑनलाईन व्यवहार करण्याचं सुद्धा कोरटकर यांना टाळलेलं होतं असं पोलीस चौकशीत समोर आलंय। तर कोल्हापूरमधून या संदर्भामध्ये अपडेट जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक सध्या आपल्याबरोबर जोडले जात आहेत। प्रताप, प्रशांत कोरटकरनं स्वतः माहिती दिली आहे, मोबाईल मधला डेटा त्यानं डिलीट केलेला होता। त्याचप्रमाणे जेव्हा तो फरार होता मोबाईलचा वापर करणं त्याने टाळलेलं होतं। काय काय नेमकं त्यानं कबुलीमध्ये सांगितलेलं आहे? कोरटकरची राजारामपुरी पोलीस स्टेशनच्या कोठडीमध्ये चौकशी सुरू आहे। आपण सगळ्यात महत्त्वाचं म्हणतो की मी तो नव्हेच अशा प्रकारची भूमिका घेऊन सायबर सेलकडे, नागपूर सायबर सेलकडे तक्रार दिलेला प्रशांत कोरटकरनं स्वतःचा आवाज असल्याचं कबूल केलेलं आहे आणि इतकंच नाही तर स्वतःच मी मोबाईल डिलीट केलेला आहे अशा प्रकारे सुद्धा माहिती आपण पाहतो की पोलिसांना दिलेला आहे। याचा अर्थ प्रशांत कोरटकर यांनी सुरुवातीला जो काही ड्रामा केलेला होता तो पूर्णपणे खोटा असल्याचं सुद्धा प्रशांत कोरटकर यांनी स्वतःच सांगितलेलं आहे पोलिसांना। इतकंच नाही तर आपण पाहतो की हैदराबाद मार्गे चेन्नईला पळून जाण्याची व्यूहरचना देखील त्यांना आखलेली होती। तशा प्रकारची माहिती त्याने पोलिसाला दिलेली आहे। इतकंच नाही तर काल आपण पाहतो की जवळपास 6 ते 6.5 तास प्रशांत कोरटकरच्या आवाजाचे नमुने घेण्यात आले। प्रशांत कोरटकरने जी त्या दिवशी इंद्रजित सावंत यांना जो फोन केलेला होता इतिहास संशोधक, त्यांना ज्या पद्धतीनं बोलला होता त्याच पद्धतीनं आवाजाचे नमुने दिलेले आहेत। त्यामुळे आपण पाहतो की कोरटकर यांनी स्वतः कबूल केलेला आहे आता, कारण सुरुवातीला अटकेपासून संरक्षण मिळावं यासाठी प्रशांत कोरटकर यांना वेगवेगळे मार्ग अवलंबले, पण ते सर्व मार्ग आपण पाहतो की बाजूला गेल्यामुळे कोरटकर याच्यासमोर पर्याय राहिला नाही। शेवट त्यानं सांगितलेलं आहे की सीडीआर रिपोर्टनुसार मीच फोन केलेला आहे आणि इतकंच नाही तर मोबाईलचा डेटा सुद्धा मीच डिलीट केलेला आहे। पोलिसांना असा संशय आहे की मोबाईल डिलीट तू स्वतः डिलीट केलास की अन्य कोणी सांगण्याच्या वरनं डिलीट केलास, कोणी एक्सपर्ट तुझ्यासोबत होतं का याची माहिती त्याच्याकडून काढून घेण्याचा प्रयत्न करतायत। पण प्रशांत कोरटकर या संदर्भात कुठल्याही प्रकारची माहिती देताना दिसत नाहीये। एकूणच आपण पाहतो की प्रशांत कोरटकर ज्या दिवशी रात्री त्यानं फोन केला त्या दिवशी त्याच्यासोबत कोण होता ह्या प्रश्नाचं उत्तर मात्र कोरटकर यांना दिलेलं नाहीये। त्यामुळे आपण पाहतो की प्रशांत कोरटकरची चौकशी आजही सुरू राहणार आहे। काल रात्री उशिरापर्यंत याची चौकशी सुरू होते आणि त्या चौकशीमध्ये प्रशांत कोरटकर यानेच इंद्रजित सावंत यांना फोन केला आणि स्वतःच तो डेटा डिलीट केला। इतकंच नाही तर स्थान पत्ता लागू नये यासाठी ऑनलाईन ट्रान्झॅक्शन टाळलेले आहेत। त्याचबरोबर आपण पाहतो की मोबाईल स्वतःजवळ स्वतःच्या गाडीत कुणालाही ठेवू दिलेलं नाहीये। ही सगळ्यात महत्वाची बाब आपल्याला म्हणावी लागेल। अगदी 3 दिवसांची पोलीस कोठडी आहे, यामध्ये ही सगळी चौकशी आता सुरू आहे। अनेक महत्त्वाचे आणि धक्कादायक खुलासे यामधून पुढे येतात। धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी प्रताप, आणि अपडेट घडामोडी कोल्हापुरातल्या आपण जाणून घेणार आहोत। तुर्तास धन्यवाद।